सातारा पंढरपूर रोडवर पिंगळी नजीक असणाऱ्या पिंगळी घाटात रात्री एक दुर्घटना घडली। त्या दुर्घटनेत इंजिन गरम झाल्यानं आयशर टेम्पोनं पेट घेतला आणि याच घटनेची माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तर नमस्कार मंडळी, मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता 51 न्यूज। पिंगळी घाटाच्या दरम्यान हा अपघात झाला। या अपघातात जो चालक जखमी झाला होता त्याला शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीनं शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून त्याचं जीवन वाचवलं। त्या दरम्यान या टेम्पो मध्ये असणारं जे प्लायवूडचं जे साहित्य आहे ते कमीत कमी नुकसान व्हावं या अनुषंगानं मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी देखील या ठिकाणी प्रयत्न केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। रात्री ते आपल्या काही सहकाऱ्यांसह या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे राजेंद्र जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी या ट्रकचं आतोनात होणारं नुकसान कमी व्हावं म्हणून तात्काळ अग्निशमनची गाडी बोलावून घेतली। वडूज नगर पंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी गाडी पाठवण्यात आली। मात्र दहिवडी नगर पंचायत या ठिकाणाहून फक्त 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे। दहिवडी नगर पंचायतीकडे अग्निशमनची व्यवस्था नसल्यामुळं दहिवडीमध्ये मागच्या 2 महिन्यामध्ये एक दुकान आगीमध्ये भस्मसात झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। त्याचबरोबर या ठिकाणी आता ही दुसरी घटना आहे। या दुसऱ्या घटनेत देखील हा संपूर्ण ट्रक अग्निशमनची व्यवस्था तात्काळ उपलब्ध न झाल्यामुळं या ठिकाणी पूर्णपणे जळून गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दहिवडी पासून खाली 25 ते 26 किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हसवड नगर परिषदेकडे अग्निशमनची गाडी आहे। मात्र वडूज नगर पंचायतीकडे देखील अग्निशमनची गाडी आहे। मात्र इथून अपघात स्थळापासून अगदी जवळ असलेल्या दहिवडी नगर पंचायतीकडे अशा प्रकारची कुठलीही व्यवस्था नाही। त्याच्यामुळेच फार मोठ्या नुकसानाला या ठिकाणी सामोरं जावं लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या ठिकाणी प्लायवूडचं साहित्य पूर्णपणे विखुरलेल्या अवस्थेत आहे, अर्धवट जळलेल्या अवस्थेत आहे। या ठिकाणी अग्निशमनची पूर्णपणे तात्काळ व्यवस्था न मिळाल्यामुळेच या ठिकाणी ही दुर्घटना झाली। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या जवळच म्हणजे त्यांची सत्ता असलेल्या नगर पंचायतीच्या ताब्यात अग्निशमनची कुठलीही व्यवस्था नाही आणि त्याचमुळं अशा मोठ्या आगीच्या दुर्घटनांना दहिवडीकर आणि परिसरातील लोक सामोरे जात आहेत। त्यामुळे ग्रामविकास मंत्री हे दहिवडी नगर पंचायतीला अग्निशमन गाडी उपलब्ध करून देऊन भविष्यात होणाऱ्या आगीपासून जे नुकसान आहे ते टाळणार का हे बघणं आता खऱ्या अर्थानं महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद।